नमस्कार मित्रांनो, हे आहे ओव्याचे झाड. ग्रामीण भागात याला भज्याच्या पानांचे झाड म्हणूनही ओळखले जाते. याला मेक्सिकन मिंट असेही म्हणतात. याची पानं दिसायला जेवढी सुंदर आहेत, तेवढेच याचे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा कफ झाला असेल, तर याच्या पानांचा रस आणि मध घेतल्याने खूप आराम मिळतो. पोटाच्या तक्रारी किंवा गॅसचा त्रास असेल तर याची 2 पानं चावून खाल्ल्याने लगेच गुण येतो. हे झाड तुम्ही एका छोट्या फांदीपासून सुद्धा लावू शकता. विशेष म्हणजे याच्या पानांची कुरकुरीत भजी सुद्धा खूप चविष्ट लागतात. म्हणूनच कदाचित याला भज्याचे झाड असेही म्हणत असावेत. बऱ्याचदा लोकांचा असाही गैरसमज असतो की आमच्या झाडाला ओवा येत नाही, तर या झाडाला ओव्याच्या बिया येत नाहीत. ओव्याच्या बिया असणारे झाड वेगळे असते. हे आहे खऱ्या ओव्याचे झाड. हे शेपू, जिरे, बडीशेप, गाजर या फॅमिलीमध्ये येते. याला पांढऱ्या रंगाची अशी बारीक बारीक फुले येतात आणि त्याच्यातून ओवा तयार होतो. आपण जो ओव्याचा प्रकार पाहतोय त्या ओव्याला अशा प्रकारचा एक तुरा येऊन त्यातून जांभळट रंगाची फुले बाहेर येतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्याकडेही ओव्याचे झाड आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.